Good morning to all TYBSc students. Today we will discuss about the sterilization by radiation technique. Last lecture we have seen the different methods of different physical method of sterilization. Yesterday we have seen, that is in part 1, we have seen the physical method, that is heating method. Okay, again heating, there are two types, one is dry heating and second one is the moist heat method. Okay, तर ड्राय हीट आणि मॉइस्ट हीटमध्ये आपण वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत. इन ड्राय हीट अगेन देर इज रेड हीट, फ्लेमिंग, इन्सनरेशन, हॉट एअर ओव्हन. ओके, अँड मॉइस्ट हीटमध्ये टेम्परेचर बिलो 100 डिग्री, टेम्परेचर ॲट 100 डिग्री सेल्सिअस अँड टेम्परेचर ॲट अबव 100 डिग्री सेल्सिअस. ओके, तर आज आपण बघूया रेडिएशन मेथड. रेडिएशन म्हणजे काय. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी what is radiations. Okay, why the radiations are important and when they are important. Okay, तर रेडिएशन आपण केव्हा यूज केलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर रेडिएशन आर कॉमनली एम्प्लॉईड फॉर स्टरलायझिंग हीट सेन्सिटिव्ह मटेरियल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर ही जे हीट सेन्सिटिव्ह जे मटेरियल असतो, ओके, तर त्या हीट सेन्सिटिव्ह मटेरियलसाठी शक्यतो काय केलं जातं, रेडिएशनचा यूज केला जातो. ओके, आता फॉर एक्झाम्पल अदरवाईज आपण काय, ओके, तर जे हीट सेन्सिटिव्ह मटेरियल आहे, ओके, सच ॲज डिस्पोजेबल प्लास्टिक मटेरियल जे आहे. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं प्लास्टिक मटेरियल, प्लास्टिक पेट्री प्लेट असेल किंवा प्लास्टिकचं एखादा बॉटल असेल, ओके, दॅट यू आर गोइंग टू यूज फॉर द प्रॅक्टिकल पर्पज. ओके, ते तुम्ही प्रॅक्टिकलसाठी कल्चरिंगसाठी यूज करणार आहात, पण ते तुम्ही ऑटोक्लेव्हमध्ये ठेवू शकत नाही आहे. ओके, बॉइलिंग तुम्ही त्याला करू शकत नाही. बॉईल केलं की ते सगळं प्लास्टिक काय होतो, वितळून जातो, खराब होऊन जातो. ओके, मग असं जे काही मटेरियल आहे, ओके, जे सेन्सिटिव्ह, हीट सेन्सिटिव्ह त्याला म्हणायचं की ते हीटला सेन्सिटिव्ह आहे, असं मटेरियल डिस्पोजेबल प्लास्टिक प्रोडक्ट असेल, ओके, दॅट कॅन नॉट विथस्टँड हाय मॉइश्चर, हाय हीट मॉइश्चर किंवा हाय हीटला ते विथस्टँड करू शकत. मग अशा मटेरियलला आपण रेडिएशननं स्टराईल करू शकतो. ओके, दॅट्स दी इम्पॉर्टंट पॉईंट. तर दी मोस्ट इफेक्टिव्ह टाईप ऑफ रेडिएशन इज टू स्टरलाइज अँड रिड्यूस दी मायक्रोबियल बर्डन. सगळ्यात महत्त्वाचं आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की कुठलं पण मटेरियल, रेडिएशनचं मेन ऑब्जेक्टिव्ह की स्टराईल करणे. ओके, जे मायक्रोबियल बर्डन आहे, म्हणजे मायक्रोबियल बर्डन याचा अर्थ की जे मायक्रोफ्लोरा सगळे असतील, फंगस असतील किंवा बॅक्टेरियाज असतील, ते बॅक्टेरिया किंवा फंगस काय करायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशननं आपल्याला काय करायचं, ते सगळे मायक्रोबियल किल करायचे आपल्याला. ओके, टू रिड्यूस द बर्डन ऑफ मायक्रोबियल populations by using any electromagnetic radiations. Okay, that is the second important thing. सगळ्यात महत्त्वाचं आता जे तिसरी गोष्ट आहे, रेडिएशन्स हॅज व्हेरियस इफेक्ट ऑन सेल. ओके, ओके, रेडिएशन आता मग तुम्ही म्हणाल की रेडिएशनचा इफेक्ट काय होतो सेल्सवरती किंवा बॅक्टेरियावरती किंवा फंगसवरती. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, रेडिएशन हॅज अ व्हेरियस डिफरंट इफेक्ट. ओके, डिपेंडिंग अपॉन देअर वेवलेंथ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्समध्ये सगळे जे रेज आहेत, रेडिएशन्स आहेत, ते सेम वेवलेंथच्या नाही आहेत. दे आर हॅव्हिंग डिफरंट वेवलेंथ आणि त्याचं इंटेन्सिटी जे आहे ते सुद्धा व्हेरी करतो. ओके, शॉर्ट वेवलेंथ असेल तर त्याची इंटेन्सिटी जास्त असते, मोठा वेवलेंथ जर रेडिएशन्स असेल तर त्याची इंटेन्सिटी काय असते, कमी असते. ओके, अपोजिट. तर ड्युरेशन ऑफ एक्सपोजर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्याला 10 मिनिट एक्सपोजर करता की 20 मिनिट करता की 15 मिनिट करता, हे सुद्धा खूप मॅटर करतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये वेवलेंथ, इंटेन्सिटी आणि ड्युरेशन हे खूप महत्त्वाचे आहे. ओके, किती वेवलेंथचं तुम्ही रेडिएशन वापरताय, त्याचं इंटेन्सिटी किती आहे आणि ड्युरेशन, टाईम एक्सपोजर तुम्ही किती मिनटासाठी तुम्ही त्याला स्टरलायझेशनसाठी ठेवताय, एक्सपोज करताय, हे खूप महत्त्वाचे आहे. 3 गोष्टी. ओके, रेडिएशन्समध्ये. तर रेडिएशन्स दॅट किल मायक्रो ऑर्गॅनिझम इज ऑफ 2 टाईप्स, नेमली आयोनायझिंग अँड नॉन आयोनायझिंग. ओके, नॉन आयोनायझिंग. तर सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्ही रेडिएशन्स यूज करणार आहे, तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे रेडिएशन्स असतात. एक आहे नॉन आयोनायझिंग रेडिएशन्स, ओके, आणि दुसरा आहे आयोनायझिंग रेडिएशन्स. ओके, तर नॉन आयोनायझिंग रेडिएशन्समध्ये 2 टाईप, ओके, इन्फ्रारेड रेडिएशन आणि UV रेडिएशन्स, हे मोस्टली यूज केलं जातं नॉन आयोनायझिंग रेडिएशन्समध्ये. आणि जे आयोनायझिंग रेडिएशन्स आहे त्यामध्ये एक्सरेज किंवा गॅमा रेज आपण यूज करू शकतो स्टरलायझेशनसाठी. ओके, तर हे सगळ्यात महत्त्वाचं बेसिक फंडा आपल्याला माहिती पाहिजे की रेडिएशन्समध्ये 2 टाईप्स आहेत, नॉन आयोनायझिंग आणि आयोनायझिंग रेडिएशनमध्ये. तर नॉन आयोनायझिंग रेडिएशन्स कुठले आहेत, इन्फ्रारेड आणि UV
आणि आयोनायझिंगमध्ये एक्स रे आणि गॅमा रेज. ओके, तर दीज आर दी इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ रेडिएशन्स. ओके, नेक्स्ट you can see here the different radiations and their wavelength. Okay, their intensity. आता फॉर एक्झाम्पल इथं तर तुम्ही बघितलं टाईप ऑफ रेडिएशनमध्ये टाईप ऑफ रेडिएशन्स इन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ओके, हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे तुमचा. ओके, तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये वेगवेगळे प्रकारचे काय आहेत, हे एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी ओके रेडिएशन्स. ओके, त्यानंतर काही आता ह्याच्यामध्ये बघा दोन प्रकार आहेत, नॉन आयोनायझिंग आणि आयोनायझिंग. ओके, आयोनायझिंगमध्ये अल्ट्राव्हायलेट आहे, एक्स रे आहे, गॅमा रेज आहे. ओके, हे तर महत्त्वाचा रोल काय आहे, काय करतो हे सेलमध्ये बॅक्टेरियामध्ये DNA डॅमेज करतो, किंवा फंगस असेल तर त्याचं DNA डॅमेज करतो. ओके, एक्स रे, अल्ट्राव्हायलेट रेज आणि गॅमा रेज. ओके, दे आर इवन व्हेरी डेंजरस टू अस ऑल्सो. आपल्याला सुद्धा काही खूप डेंजरस आहे त्या हे आयोनायझिंग रेडिएशन्समुळं DNA डॅमेज जर झाला की काय होतं की आपलं DNA फंक्शन्स लॉस होतो, त्यामुळे बॅक्टेरिया किंवा फंगसची ग्रोथ होत नाही. ओके, नॉन आयोनायझिंग रेडिएशनमध्ये वेगवेगळे प्रकारचे रेडिएशन्स आहेत, रेडिओ आहे, मायक्रोवेव्ज आहे, इन्फ्रारेड आहे. ओके, तर दीज आर दी बेसिक थिंग्स वी शुड नो डिफरंट टाईप ऑफ रेडिएशन्स. ओके, अँड देअर इफेक्ट ऑन दी सेल. ओके, हे आपल्याला माहिती पाहिजे की वेगवेगळ्या रेडिएशनचा सेलवरती काय इफेक्ट होतो, त्याची वेवलेंथ किती आहे, त्याची इंटेन्सिटी किती आहे. ओके, यू कॅन इवन यू कॅन स्टडी इन मोर डिटेल ऑन गुगल. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जर तुम्ही टाकलं, प्रत्येक आयोनायझिंगचा आणि नॉन आयोनायझिंग रेडिएशनचा वेवलेंथ किती असतो, त्याचं डिफरंट मॉलिक्युलवरती काय इफेक्ट होतो मॉलिक्युलर लेवलला. ओके, यू कॅन स्टडी फर्दर. ओके, तर जस्ट हे बेसिक तुम्हाला समजण्यासाठी तर ह्या ठिकाणी हे डायग्राम मी दाखवतो. नेक्स्ट, फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी अबाउट नॉन आयोनायझिंग रेडिएशन. पहिल्यांदा आपण बघूया नॉन आयोनायझिंग रेडिएशन्स म्हणजे काय आणि त्यांचं रोल काय. तर इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायलेट रेज. ओके, इन्फ्रारेड म्हणजे IR आणि V म्हणजे ज्याला आपण अल्ट्राव्हायलेट रेज म्हणतो, दे आर नॉन आयोनायझिंग रेडिएशन्स. ओके, फर्स्ट ऑफ ऑल त्यातलं आपण बघूया इन्फ्रारेड रेडिएशन्स. ओके, तर इन्फ्रारेड रेडिएशनमध्ये दीज आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज विथ वेवलेंथ लॉंगर दॅन दोज ऑफ द व्हिजिबल लाईट. जे आपण व्हिजिबल आपण जे लाईट बघू शकतो, ओके, त्या व्हिजिबल लाईटपेक्षा त्याची जी वेवलेंथ आहे ती लॉंग असते. ओके, हे सगळ्यात महत्त्वाचं फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट अबाउट इन्फ्रारेड रेडिएशन्स. ओके, दीज आर लो एनर्जी टाईप. मग फर्स्ट स्लाईडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जेवढं वेवलेंथ लॉंगर असेल तेवढं काय असतो. ओके, जेवढं वेवलेंथ लॉंग असेल तेवढं काय असतो, त्याची एनर्जी जी आहे ती लो असते. ओके, फर्स्ट स्लाईडमध्ये आपण बघितलं की जेवढं वेवलेंथ मोठा तेवढं त्याची एनर्जी इंटेन्सिटी कमी, आणि जेवढं वेवलेंथ छोटा तेवढं त्याची रेडिएशनची इंटेन्सिटी जास्त. ओके, तर इन्फ्रारेड रेडिएशन जे आहे दे आर लो एनर्जी टाईप. ओके, त्याची एनर्जी कमी आहे. ओके, कारण त्याची वेवलेंथ जी आहे लॉंगर वेवलेंथ आहे. इट किल मायक्रो ऑर्गॅनिझम बाय ऑक्सिडेशन ऑफ मॉलिक्युल्स ॲज अ रिझल्ट ऑफ हीट जनरेटेड. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर इन्फ्रारेड रेडिएशन जर वापरलं मायक्रोबियल किल करण्यासाठी, बॅक्टेरिया किल करण्यासाठी, ओके, तर ते नेमकं काय करतो, मायक्रो ऑर्गॅनिझम किल करतो बाय ऑक्सिडेशन ऑफ मॉलिक्युल. ओके, मॉलिक्युलचं त्या ठिकाणी काय होतं, ऑक्सिडेशन्स होतो. ओके, ॲज अ रिझल्ट ऑफ हीट जनरेटेड. ओके, आतमध्ये हीट जनरेट झाल्यामुळं प्रोटीन मॉलिक्युल असेल, DNA मॉलिक्युल असेल, लिपिड मॉलिक्युल असेल, तर त्यांचं काय होतं, सगळे ऑक्सिडेशन होतं. त्यामुळं तुमचे जे स्टरलायझिंग जे मटेरियल आहे, पेट्री प्लेट असतील, तुमचे फोरसेप्स असतील, ओके, प्लास्टिक एखादं मटेरियल असेल, तुम्ही कारण मोस्टली हे रेडिएशन आपण हीट रेजिस्टन्स ही सेन्सिटिव्हसाठी वापरणार आहे. मग त्याच्यावरती असणारे जे काही बॅक्टेरियाज असतील, ते बॅक्टेरियामध्ये असणारे जे काही मॉलिक्युल्स आहे, डिफरंट प्रोटीन DNA मॉलिक्युल असेल, लिपिड मॉलिक्युल, तर त्याचं काय होतं, ऑक्सिडेशन्स होतं. त्यामुळे ते बॅक्टेरिया त्या ठिकाणी किल होतं. आणि जे काही आपलं जे मटेरियल आहे, जे आपण स्टराईल करणार आहे, ते काय होतं, व्यवस्थितरित्या त्याचं स्टरलायझेशन होतं. ओके, तर इन्फ्रारेड रेडिएशन्स इज यूज्ड फॉर दी रॅपिड मास स्टरलायझेशन ऑफ प्री पॅक्ड आयटम्स सच ॲज सिरिंज आणि कॅथेटर्स. ओके, मोस्टली जे सिरिंज वगैरे आहेत, आपण मेडिकलमध्ये किंवा डॉक्टर्समध्ये जे सिरिंज आहे मेडिकल पॅक केलं, ते रेडिएशन्सनं काय केलं असतं त्यांना. ओके, प्री पॅक्ड मटेरियल त्यांना स्टरलायझेशन केलं असतं. तर ओके, त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला डॉक्टर्स लोक वेगवेगळे सिरिंज वापरतात, कारण एकदा एखाद्या व्यक्तीला एखादं सिरिंज वापरलं की त्यावरती असणारे जे काही बॅक्टेरिया आहेत
ते परत दुसऱ्या पर्सनला काय होतो तो ट्रान्सफर होतो. म्हणून प्रत्येक सिरिंज हे आपल्याला प्रत्येक पर्सनसाठी डिफरंट वापरावं लागतो. ओके, तर हे डिस्पोजेबल आहे, एकदा यूज केलं की त्याला डिस्पोज करावं लागतो. दुसरं टाईप आहे नॉन आयनायझिंग रेडिएशनमध्ये अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स. ओके, अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्समध्ये अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स म्हणजे UV त्याला म्हणायचं. पोर्शन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम इन्क्लूड ऑल रेडिएशन्स फ्रॉम 150 to 3900 अँगस्ट्रॉम. म्हणजे एवढे जे वेवलेंथ ओके जे आहे एवढ्या रेंजमध्ये जे आहे ते सगळे काय आहे ते UV पोर्शन आहे. म्हणजे UV अल्ट्राव्हायलेट पोर्शन. लास्ट डायग्राममध्ये आपण बघितलं UV पोर्शनमध्ये कुठले कुठले प्रकार आहेत ते. UV रेडिएशन्स अराउंड 2600 अँगस्ट्रॉन इज मोस्ट लिदल टू मायक्रो ऑर्गॅनिझम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय 2600 अँगस्ट्रॉनचं जे रेज आहे UV पार्टमधला UV मधलं जे पार्ट आहे 2600 अँगस्ट्रॉन हे मोस्ट लिदल म्हणजे लिजल म्हणजे एकदम टॉक्झिक टू द मायक्रो ऑर्गॅनिझम. हा खूप डेंजरस आहे. एवढ्या रेडिएशन्स जर तुम्ही एक्सपोज केलं ओके, तुमचं जे प्लास्टिक मटेरियल असेल हीट सेन्सिटिव्ह एखादं मटेरियल असेल तुमचं तर ते मोस्ट लिदल टू द मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम किल होतो म्हणजे प्युअर तुम्हाला स्टराईल सगळं मिळणार मटेरियल. तर UV हॅज अ व्हेरी लिटल ॲबिलिटी टू पेनिट्रेट मॅटर. UV रे जे आहेत हे त्यांच्यामध्ये काय असतो व्हेरी लिटल ॲबिलिटी टू पेनिट्रेट मॅटर. ओके, दस ओनली द मायक्रो ऑर्गॅनिझम ऑन द सर्फेस ऑफ द ऑब्जेक्ट एक्सपोज डायरेक्टली टू द अल्ट्राव्हायलेट लाईट आर ससेप्टेबल डिस्ट्रक्शन. सगळ्यात महत्त्वाचं जे वरचं जे ओके ह्यांनी काय म्हटलेलं आहे लिटल ॲबिलिटी टू पेनिट्रेट मॅटर म्हणजे एखादं प्लास्टिक मटेरियल आहे तर ते प्लास्टिक मटेरियलच्या आतमध्ये तो रेज घुसत नाही. ओके, ते त्याचा अर्थ. ओके, महत्त्वाचं म्हणजे काय ते सरफेसवरती जेवढे काय ओके तुमचं एखादं प्लास्टिक मटेरियल असेल तर प्लास्टिक मटेरियलच्या सरफेसवरती जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा फंगस असतील, बॅक्टेरियाज असतील, व्हायरस असतील ते सरफेस सगळ्यावरती काय करणार ते असणारे मटेरियलच्या वरती असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना किल करतो पण सरफेसच्या आतमध्ये घुसत नाही. ओके, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. UV रेडिएशन्स आर यूज टू स्टरलाइज ऑपरेशन थिएटर, लॅबोरेटरीज आणि एंट्रीवे. ओके, म्हणजे एखादं ऑपरेशन थिएटर असेल किंवा आपण टिश्यू कल्चर करत असताना UV लॅम्प असतो त्या ठिकाणी त्या लॅमिनार एअर फ्लोच्या चेंबरमध्ये टिश्यू कल्चर करायच्या आधी ते एक ट्यूबलाईटसारखं लाईट असतो. ते काय करतात आधी तुमचे जे मटेरियल आहे ते मटेरियल सगळं त्या ठिकाणी ठेवते आणि ते डोअर बंद करून ते UV लाईट काय करायचं ऑन करायचं 20 मिनटासाठी. मग त्याच्यावरती असणारे सगळे बॅक्टेरियाज काय होतात किल होतात म्हणजे तुमचं ते स्टार आहे. लॅबोरेटरीज, एंट्रीवेज किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये पहिल्यांदा सुरुवातीला आत एंट्री करायच्या आधी सुरुवातीला ते ऑपरेशन थिएटर बंद करून त्यामध्ये असणारे UV लॅम्प जे आहेत ते चालू करते म्हणजे जेणेकरून त्या ऑपरेशन थिएटरमध्ये असणारे जेवढे बॅक्टेरियाज असतील, फंगस असतील ते सगळे जेणेकरून ते किल व्हावं. ओके, लॅबोरेटरीजमध्ये सपोज तुम्ही मॉलिक्युलर एखादं लॅबोरेटरी असेल जी की ज्या लॅबमध्ये DNA किंवा प्रोटीनवरती काम चालतो तर त्या लॅबोरेटरीमध्ये सुद्धा हे खूप महत्त्वाचे आहेत. UV लॅम्प्स असतात ते UV लॅम्प्समध्ये ब्लँक म्हणजे जे लॅबोरेटरीज ब्लँक पाहिजे त्यामध्ये कुठल्याही व्यक्ती नसायला पाहिजे. अदरवाईज UV राईज जर आपल्या स्किनवरती पडले तर आपल्या DNA वरती काय करतो ब्रेकेज करतो. ओके, म्युटेशन व्हायचे चान्सेस जास्त असतो. ह्याचे साईड इफेक्ट भरपूर आहे त्यामुळं त्या रूममध्ये कोणीसुद्धा नसायला पाहिजे. एंट्रीवेज एखादा असेल की ज्यामध्ये सेफ्टी त्यानंतर क्लीननेस की ज्यामध्ये ऑपरेशन थिएटरचं एंट्रीवे असेल, लॅबोरेटरीचा एंट्रीवेज असेल. एंट्री की जिथून लॅबोरेटरीमध्ये किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये आपण एंट्री करतो त्याला म्हणायचं एंट्रीवे. तिथंसुद्धा UV रेजचा यूज केला जातो. आपल्या बॉटनीमध्ये प्लांट टिश्यू कल्चरमध्ये जे काही लॅमिनार एअर फ्लो आहे त्या लॅमिनार एअर फ्लोमध्ये हे UV रेडिएशनचा यूज केला जातो. त्यामध्ये छोटे छोटे ट्यूबलाईट्स असतात UV लॅम्प. ओके, नेक्स्ट फर्स्ट आपण टाईप बघितला नॉन आयोनायझिंग. आता दुसरा टाईप आपण बघणार आहोत ते म्हणजे आयोनायझिंग रेडिएशन्स. ओके, आयोनायझिंग रेडिएशन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक्सरेज आहे, गॅमा रेज येतो, कॉस्मिक रेज. ओके, दीज आर द एक्झाम्पल ऑफ आयोनायझिंग रेडिएशन्स. ओके, दीज आर द एक्सलंट स्टरलायझिंग एजंट अँड दे पेनिट्रेट डीप इन टू द ऑब्जेक्ट. सगळ्यात महत्त्वाचं जे हा काय करतो मटेरियलमध्ये पेनिट्रेशन करतो म्हणजे बॅक्टेरियाज असेल तर त्या बॅक्टेरियाच्या आतमध्ये सेलमध्ये घुसणार आणि सेलमधले सगळे मॉलिक्यूल किल करणार. ओके, किंवा एखादं तुम्ही मटेरियल ठेवलं ती मटेरियलच्या एखादं ग्लास मटेरियल ठेवलं, प्लास्टिक मटेरियल ठेवलं त्याच्या आरपार तो रेज हे काय करते घुसते. ओके, आपण लास्ट स्लाईडमध्ये बघितलं की नॉन आयोनायझिंग रेडिएशनमध्ये UV बघितलं नॉन आयोनायझिंगमध्ये ते काय करत नाही ते मटेरियलच्या आतमध्ये पेनिट्रेट करत नाही. मटेरियल सरफेसवरती जेवढे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत तेवढंच ते किल करणार
पण हे काय करतो आयोनायझिंग रेडिएशनमध्ये एक्सरे, गॅमा आणि कॉस्मिक रे हे मटेरियलच्या आतमधून घुसतात. ओके, एक्सरे आपण काढतो की आपल्या स्किनमधून आतमध्ये जे बोन्स आहेत ते बोन्स दिसतेच. एक्सरेचं तुम्ही फोटोग्राफ जर बघितला अशा पद्धतीनं ते काय करते, ते पेनिट्रेट होतो डीप इन टू द ऑब्जेक्ट. ओके, समोर एखादा ऑब्जेक्ट ठेवला की त्याच्यामधून ते रेज काय होणार, पास होणार. दीज रेडिएशन्स डू नॉट प्रोड्यूस हीट ऑन द सरफेस ऑफ द मटेरियल. सगळ्यात महत्त्वाचं, हे हीट सरफेस प्रोड्यूस करत नाही. आपण नॉन आयोनायझिंगमध्ये बघितलं की तिथं काय करतो, हीट प्रोड्यूस करतो, बरोबर, IR इन्फ्रारेडमध्ये. पण इथं काय आयोनायझिंग रेडिएशनमध्ये हीट तयार होत नाही. हे सगळ्यात डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर आहे याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट, हेन्स स्टरलायझेशन युजिंग आयोनायझिंग रेडिएशन्स इज रेफर्ड ॲज अ कोल्ड स्टरलायझेशन. त्यामुळे ह्याला काय म्हटलेलं आहे, कोल्ड स्टरलायझेशन म्हटलेलं आहे. ओके, ह्याला कारण ह्याच्यामध्ये हीट तयार होत नाही. इट विल डिस्ट्रॉय बॅक्टेरियल एंडोस्पोर अँड व्हेजिटेटिव्ह सेल्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ह्याच्यामध्ये बॅक्टेरियल जे एंडोस्पोर्स आहेत, बॅक्टेरियामध्ये असणारे जे स्पोर्स आहेत, ओके, ते सुद्धा किल करतो. आणि व्हेजिटेटिव्ह सेल्स की ज्याच्यामध्ये एंडोस्पोर्स वगैरे नाही आहे असे सुद्धा सेल्स ह्या ठिकाणी काय होतात, किल होते. बोथ प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. ओके, म्हणजे युकॅरियोटिक एखादा फंगस असेल, ओके, किंवा एखादा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असेल, ओके, युनिसेल्युलर युकॅरियोटिक वगैरे, किंवा प्रोकॅरियोटिक जे बॅक्टेरियाज आहेत, फंगस आहे, असे सगळे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी वापरतात. हाऊएव्हर आयोनायझिंग रेडिएशन्स इज नॉट ऑलवेज इफेक्टिव्ह अगेन्स्ट व्हायरसेस. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, एवढं व्हायरसवरती इफेक्ट करू शकत नाही की जे बॅक्टेरिया आणि फंगसला इझिली तो किल करू शकतो. ओके, नेक्स्ट पॉईंट, गॅमा रेडिएशन्स फ्रॉम कोबाल्ट-60. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, गॅमा रेडिएशन जे आहे, कोबाल्ट-60 सोर्स इज यूज्ड इन अ कोल्ड स्टरलायझेशन, अँटीबायोटिक, हॉर्मोन्स, स्ट्रक्चर अँड प्लास्टिक डिस्पोजेबल सप्लाइड सच ॲज सिरिंज अँड पाश्चरायझेशन ऑफ द मीट. ओके, जे मीट पाश्चरायझेशन केलेलं असतो, तो पॅकिंग केलेलं, ओके, त्याला स्टरलायझेशन करण्यासाठी हे गॅमा रेडिएशनमधलं कोबाल्ट-60 सोर्स हा सगळ्यात महत्त्वाचा यूज केला जातो. अँटीबायोटिक, ओके, अँटीबायोटिक आपण जे डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटिक देतात लिहून वगैरे, तर ते अँटीबायोटिक स्टराईल करण्यासाठी, हार्मोन एखादा असेल, डिफरंट हार्मोन वगैरे, ओके, सचर्स आहेत, ओके, प्लास्टिक डिस्पोजेबल सप्लाईज, हे सगळ्या गोष्टी हे गॅमा रेडिएशननं स्टराईल केला जातो. ओके, आता नेक्स्ट आहे, नेक्स्ट पॉईंट दॅट इज स्टरलायझेशन बाय फिल्टर. हा थर्ड मेथड आहे. ओके, फर्स्ट मेथड बघितलं आपण हीट. ओके, ओव्हरऑल सगळं पिक्चरमध्ये जर बघितलं फिजिकल मेथडमध्ये, पहिलं आपण बघितलं हीट. ओके, हीटमध्ये दोन प्रकार, ओके, ड्राय हीट आणि मॉइस्ट हीट. सेकंड बघितलं रेडिएशन मेथड. रेडिएशनमध्ये आयोनायझिंग आणि नॉन आयोनायझिंग रेडिएशन्स. आता आपण बघतोय थर्ड मेथड दॅट इज स्टरलायझेशन बाय फिल्ट्रेशन. ओके, जे फिल्टर करून सुद्धा आपण एखादं मटेरियल आपण काय करू शकतो, स्टराईल करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की फिल्टर कसं करायचं, जे लिक्विड पार्ट आहे, ओके, असे लिक्विड पार्ट की जे हीट सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे तुम्ही त्याला ऑटोक्लेव्ह केलं, ओके, किंवा त्याला आयोनायझिंग रेडिएशनमध्ये खाली ठेवलं, ओके, तर ते त्या ठिकाणी ते सेन्सिटिव्ह आहे. मग असं जे काही मटेरियल आहे की जे मटेरियल आपण वेगळ्या पद्धतीनं स्टराईल करू शकतो, ते म्हणजे फिल्ट्रेशन. ओके, तर फिल्टर करू शकतो लिक्विड मटेरियल मोस्टली. ओके, आता फिल्ट्रेशन इज अन इफेक्टिव्ह अँड रिजनेबली इकॉनॉमिकल मेथड ऑफ स्टरलायझेशन. सगळ्यात महत्त्वाचा हा चीप आहे, रिजनेबल, इकॉनॉमिकली रिजनेबल आहे. इट इज यूज टू स्टराईल हीट सेन्सिटिव्ह फ्लुइड. सगळ्या जे लिक्विड मटेरियल आहे, तुमचं एखादा मीडिया असेल, त्या मीडियामध्ये तुम्ही हार्मोन टाकलं असेल, एखादं ऑक्सिजन असेल, जिबरलिक ॲसिड असेल, आणि त्याला तुम्ही जर ऑटोक्लेव्ह करायला गेलं की ते हार्मोन काय होतो, हाय प्रेशर, हाय हीट प्रेशरला काय होत होतं, डिस्टॅबिलाइज होतो. त्यामुळं ते जे मीडियामध्ये हार्मोन टाकलं किंवा नाही टाकलं त्याचा इफेक्ट काहीच होत नाही तुमचं त्या प्लांट मटेरियलवरती. मग अशा वेळेला तुमचं एखादा लिक्विड जे मीडिया असतो, ते लिक्विड मीडियाला तुम्हाला जर स्टराईल पाहिजे असेल, मग त्याला तुम्हाला काय करावं लागतो, फिल्टर करावा लागतो. ओके, म्हणजे फ्लुइड मीडिया. ओके, अँड एअर. ओके, हीट सेन्सिटिव्ह फ्लुइड आणि एअर. ओके, इट इज पर्टिक्युलरली यूजफुल फॉर सोल्युशन्स कंटेनिंग टॉक्झिन्स, एन्झाईम्स, ड्रग्स, सेरम, शुगर्स. ओके, एवढ्या मटेरियलला तुमच्या बॉटनीमध्ये तुम्ही टिश्यू कल्चरचं जे लिक्विड मीडिया असेल किंवा बॅक्टेरियाचं जे सस्पेन्शन कल्चर असेल, लिक्विड त्याचं ब्रॉथ असेल, तिथं ब्रॉथ म्हटलं जातं, तर ते ब्रॉथ वगैरे तुमचं मीडिया फिल्ट्रेशन करण्यासाठी, ओके, एन्झाईम, टॉक्झिक, हे सगळ्या गोष्टी काय करण्यासाठी, फिल्टर करण्यासाठी फिल्ट्रेशनचा यूज केला जातो, स्टराईल करण्यासाठी. शुगर सोल्युशन्स यूज फॉर द कल्टिवेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम टेंड टू
कॅरामलाइज ड्युरिंग ऑटोक्लेविंग. ओके, सगळ्यात महत्त्वाचं ते काय होतं, कॅरामलाइज म्हणजे डिस्ट्रक्ट होतो. ओके, डिनॅच्युर होतो ऑटोक्लेव केल्यानंतर, कारण ऑटोक्लेवमध्ये हीट भरपूर असतो, हाय हीट प्रेशरमुळं ते काय होतं, डिनॅच्युर होतं. सो दे आर द बेस्ट स्टरलायझेशन बाय फिल्ट्रेशन. मग अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं, फिल्टर वापरावं लागतं. ओके, तर फिल्ट्रेशन इज ऑल्सो यूज्ड एक्सटेन्सिव्हली इन बियर अँड वाईन इंडस्ट्रीज. सगळ्यात महत्त्वाचं हे सुद्धा प्युअर बियर किंवा वाईन हाय क्वालिटीचं जर बनवायचं असेल तर तिथंसुद्धा इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला फिल्ट्रेशनचा यूज केला जातो. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम जर एखादा हार्मफुल बॅक्टेरिया त्या बियर किंवा वाईनमध्ये जर घुसला तर ते काय करू शकतो, ते क्वालिटी त्याची वाईन किंवा बियरची काय होऊ शकते, खराब होऊ शकते. मग अशा वेळेला त्या ठिकाणी फिल्ट्रेशनचा यूज केला जातो. ओके, कारण अल्कोहोल तुम्ही त्याला हीट केलं की ते एक बर्न पण होऊ शकते त्यामध्ये, कारण अल्कोहोल आहे. त्यामुळं मग अशा वेळेला त्याच्यामध्ये फिल्ट्रेशनचा यूज करावा लागतो. फिल्टर विथ नोन पोर साईज. सगळ्यात महत्त्वाचं एक पर्टिक्युलर पोर साईज असते, त्याच्यामध्ये एक बारीक पोर्स म्हणजे होल्स असते, विच आर सफिशियंटली स्मॉल टू होल्ड बॅक्टेरिया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बॅक्टेरियाची जेवढी साईज असते मायक्रोमीटर, त्याच्यापेक्षाही बारीक पोर साईज त्याचं असलं पाहिजे, जेणेकरून त्या फिल्टर पेपरवरती बॅक्टेरिया राहते आणि बाकीचं जे लिक्विड मटेरियल आहे ते इझिली फिल्टर आउट होऊन खाली तुम्हाला त्याचा यूज करता येतो. फिल्टर रेट ओके इज एम्प्लॉईड. रिसेंटली फिल्टर्स दॅट कॅन रिमूव्ह व्हायरसेस इज ऑल्सो अवेलेबल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल जे फिल्टर मॉडिफाईड जे फिल्टर आहेत ते व्हायरससाठी सुद्धा लोकांनी ते बनवलेलं आहे. पूर्वी फक्त बॅक्टेरिया फिल्टर होईल एवढंच मिळायचे, बॅक्टेरिया फिल्ट्रेटच मिळायचे. आजकाल आपल्याला व्हायरस फिल्ट्रेट होईल असं सुद्धा आपल्याला मटेरियल आपल्याला अवेलेबल आहे. ओके, नेक्स्ट, फिल्ट्रेशन इज अन एक्सलंट वे टू रिमूव्ह मायक्रोबियल पॉप्युलेशन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगलं मेथड आहे की ज्यामुळं आपण मायक्रोबियल म्हणजे त्यामध्ये बॅक्टेरिया असतील, फंगस असतील, इव्हन व्हायरस असतील तर इझिली आपण ते काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो लिक्विड मटेरियलसाठी. ओके, सगळ्यात महत्त्वाचं सोल्युशन कंटेनिंग हीट सेन्सिटिव्ह मटेरियल. सगळ्यात हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपण बघितलं हे कशासाठी, हे कुठल्या मटेरियलसाठी करायचं, जे लिक्विड मीडिया आहे तुमचं, ते लिक्विड मीडियामध्ये जे एखादं सबस्टन्स असेल, तुम्ही एखादा हार्मोन टाकला असेल तर ते हार्मोन हीटला सेन्सिटिव्ह असतो, मग अशासाठी आपण करतो आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवा. फिल्ट्रेशन कुठल्या मटेरियलसाठी यूज करायचं, तर लिक्विड मीडियामध्ये ज्याच्यामध्ये हीट सेन्सिटिव्ह पार्ट असेल तर त्यासाठी. नेक्स्ट पार्ट दॅट इज फिल्ट्रेशन इज अन एक्सलंट वे टू रिमूव्ह. आपण बघितलं मायक्रोबियल पॉप्युलेशन फॉर द सोल्युशन कंटेनिंग हीट सेन्सिटिव्ह मटेरियल. तर देर आर 2 टाईप ऑफ फिल्टर्स नेमली. ओके, 2 टाईपचे फिल्टर आहेत त्याच्यामध्ये. एक येतो सरफेस फिल्ट्रेशन आणि दुसरा आहे डेप्थ फिल्ट्रेशन. ओके, तर सरफेस फिल्ट्रेशनमध्ये त्यामध्ये 2 टाईप आहेत. मेम्ब्रेन फिल्टर की ज्याला आपण दुसरा शब्द आहे सरफेसला मेम्ब्रेन फिल्टर आणि डेप्थ फिल्टर. ओके, तर सरफेसवरती काय होतं, हा तुमचा फिल्टर पेपर आहे. ओके, की ज्याच्यातून तुम्ही हे वरती काय इथून ओतणार आहे, तुमचा मीडिया ओतणार, तुम्ही लिक्विड मीडिया ओतणार आणि त्या लिक्विडमध्ये बॅक्टेरिया फंगस असतील तर त्या फिल्टर पेपरवरती थांबतील आणि बाकीचे जे मीडिया आहे ते खाली जमा होईल. बरोबर, तुमचं खाली कोनिकल फ्लास्क वापरला किंवा बीकर वापरला असेल. ओके, हे झालं तुमचं फ्लुइड फिल्टर, सरफेस फिल्टर सरफेसवरती. त्यानंतर डेप्थ फिल्टरमध्ये काय होतं की काही जे बॅक्टेरियाज आहेत किंवा व्हायरस आहेत किंवा फंगस आहेत, स्पोर असेल तर ते ह्या जे हा जो मटेरियल आहे तुमचा, ओके, त्या मटेरियलच्या आतमध्ये जाऊन ते अडकून बसतो आणि एकदम स्टराईल मटेरियल जे आहे, स्टराईल तुमचं जे मीडिया आहे ते खाली येतो. ओके, ह्याच्यातून पास होत नाही ते. आलं लक्षात? तर त्याला म्हणायचं डेप्थ फिल्टर, म्हणजे जे तुमचे बॅक्टेरिया फंगस आहेत त्याच्यामध्ये अडकणार जाऊन. ओके, ब्लॉक होणार आहे सगळं. तर इथं काय आहे, कम्प्लिटली सरफेसच्या वरतीच, आतमध्ये जात नाही, पेनिट्रेट होत नाही, घुसत नाहीत आतमध्ये, एंट्री होत नाही. ओके, तर हे सगळ्यात महत्त्वाचं सरफेस फिल्ट्रेशन आणि डेप्थ फिल्ट्रेशन. ओके, तर दीज आर द मेन 2 टाईप्स ऑफ फिल्ट्रेशन. तर पहिलं आपण बघूया ते म्हणजे मेम्ब्रेन फिल्टर. ओके, ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे जे पार्ट आहे ह्या ठिकाणी जे रेड पार्ट आहे ह्या ठिकाणी झूम करून दाखवलेलं आहे. तर हे जे रेड कलरचं आहे ते फिल्टर आहे, फिल्टर पेपर तुमचा. ते फिल्टर पेपर या ठिकाणी ठेवायचं आणि वरून तुम्ही जे लिक्विड तुमचं मीडिया बनवलेलं आहे ते लिक्विड मीडिया पोर करायचं याच्यामध्ये, ओतायचं. आणि हे जे बॅक्टेरियाज असतील, ओके, हे जर हाय मायक्रोस्कोप खाली जर बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीचं हे बॅक्टेरियाज दिसतील तुम्हाला. ओके, आणि हे जर तुम्ही पेट्री प्लेटमध्ये ग्रो केलं की दुसऱ्या दिवशी असे बॅक्टेरियाज ग्रो झालेले दिसेल. ओके, तर इथं फिल्टर पेपर ठेवायचं, ओतायचं आणि हे प्युअर तुमचं स्टराईल मीडिया तुम्हाला मिळणार. ओके, स्टराईल वॉटर मिळणार तुम्हाला. एखादं मीडिया असेल किंवा पाणी तुम्हाला स्टराईल पाहिजे असेल तर स्टराईल पाणी अशा पद्धतीचं आपण काय करू शकतो, फिल्टर करू शकतो. ओके,
तर हे ह्या सरफेसवरती सगळे बॅक्टेरिया थांबणार आहेत. ओके, तर हे झालं, ह्याला म्हणायचं मेम्ब्रेन फिल्टर. ओके, बायोलॉजिकल सोल्युशन किंवा फार्मास्युटिकल एखादं प्रोडक्ट असेल, अँटीबायोटिक वगैरे त्यासाठी वगैरे तुम्ही यूज करू शकता. ओके, ह्याला म्हणायचं मेम्ब्रेन फिल्टर, मेम्ब्रेनवरती थांबतो. ओके, तर ह्या ठिकाणी हे दाखवलेलं आहे मायक्रोस्कोपच्या खालचं. ओके, हे बघू शकता तुम्ही मायक्रोमीटरमध्ये लेन्स, हे जे झूम आहे ह्या ठिकाणी बघू शकता, एवढंच जे आहे ते मायक्रोमीटरचं आहे. नेक्स्ट आपण वन बाय वन बघूया मेम्ब्रेन फिल्टरचं काय प्रॉपर्टीज, त्याचे युजेस काय आहे. मेम्ब्रेन फिल्टर्स आर मेड अप ऑफ आयदर सेल्युलोज ॲसिटेट, म्हणजे जे मेम्ब्रेन, आता तुम्ही म्हणाल की मेम्ब्रेन फिल्टर हे कागद कशापासून बनलेलं असतो, तर ते आहे सेल्युलोज ॲसिटेट. ओके, सेल्युलोज ॲसिटेटपासून बनलेला असतो, सेल्युलोज नायट्रेटपासून बनलेला असतो. त्यानंतर पॉलीकार्बोनेट असतो, त्याच्यामध्ये पॉलिव्हिनिलिडीन फ्लोराईड ऑर सिंथेटिक पोरस मटेरियल, हे केमिकल त्याच्यामध्ये असतो, हे मटेरियलपासून ते बनलेलं असतं, सगळ्यात महत्त्वाचं. ओके, त्यानंतर ना दीज फिल्टर्स रिमूव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम बाय स्क्रीनिंग आउट सच ॲज सेपरेट लार्ज सँड पार्टिकल फ्रॉम स्मॉल. सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतो, स्क्रीनिंग करतो, म्हणजे तिथं थांबवत होतो फिल्टरवरती. तिसरं कॅरेक्टरिस्टिक फीचर्स, मेम्ब्रेन्स विथ पोर साईज ऑफ 0.2 मायक्रोमीटर म्हणतो, एवढे इन डायमीटर आर यूज टू रिमूव्ह मोस्ट व्हेजिटेटिव्ह सेल्स बट नॉट व्हायरस. ओके, व्हायरसला तुम्ही फिल्टर करायचं असेल तर ह्याच्यापेक्षा बारीक पोर साईज फिल्टरची, ओके, होल असलेल्या ह्याच्यापेक्षा बारीक आपल्याला वापरावं लागतो, कारण व्हायरसची साईज एकदम स्मॉल असतो, त्यामुळे एवढ्या पोर साईजमधून तो इझिली पास होतो लिक्विडमधून. ओके, दीज फिल्टर्स आर यूज टू स्टराईल फार्मास्युटिकल प्रोडक्ट, आपण बघितलं ऑप्थॅल्मॅटिक सोल्युशन, कल्चर मीडिया, ऑइल्स, अँटीबायोटिक्स, अदर हीट सेन्सिटिव्ह सोल्युशन्स. ओके, हार्मोन्स वगैरे, तर एवढ्या गोष्टीसाठी आपण हे फिल्ट्रेशन यूज करू शकतो. दुसरं पार्ट दॅट इज डेप्थ फिल्टर. डेप्थ फिल्टर्स आर ऑफ ओल्डेस्ट टाईप ऑफ फिल्टर्स. ओके, सगळ्यात महत्त्वाचा हा ओल्डेस्ट मेथड आहे सरफेस फिल्टरपेक्षा. दे कन्सिस्ट ऑफ ओव्हरलॅपिंग लेअर ऑफ फायब्रस शीट ऑफ पेपर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकावरती कॉम्प्रेस करून ते काय केलं जातं, तो शीट बनवला जातो ॲस्बेस्टॉस किंवा ग्लास फायबरपासून. ओके, दीज ओव्हरलॅपिंग फायबर्स, ओके, म्हणजे काय, हे जे फिल्टर आहे ते एक शीट असेल तर त्याच्यावरती दुसरा शीट, त्याच्यावरती तिसरा शीट, चौथा शीट, असं मटेरियल एकदम कॉम्प्रेस करून एक लेअर बनवला जातो आणि ते लेअर फिल्ट्रेशनसाठी यूज केला जातो. ओके, दीज ओव्हरलॅपिंग फायबर क्रिएट रँडम पाथ थ्रू द फिल्टर दॅट ट्रॅप मेनी पार्टिकल. ओके, म्हणजे पहिल्या लेअरवरती ह्या ठिकाणी जर होल असेल तर दुसऱ्या लेअरवरती दुसऱ्या ठिकाणी लेअर असेल, म्हणजे पहिला होलमधून जर पास झाला तर त्या होलमध्ये तो ब्लॉक होईल. ओके, दुसऱ्या होलमधून जरी तो पास झाला की त्या वेगळ्या ठिकाणी पास होईल. ओके, अशा पद्धतीनं वेगवेगळे रँडम होल असल्यामुळं त्याच्या ठिकाणी ते ट्रॅप होतात कुठले पण मायक्रो ऑर्गॅनिझम, आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे. ओके, तर त्या डेप्थ फिल्टर्स आर मेड अप ऑफ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे डेप्थ फिल्टर आहे ते कुठल्या मटेरियलपासून बनलेलं आहे, ते म्हणजे डायॲटमॅशियस अर्थ. ओके, जे डायॲटम्स आहेत समुद्रामध्ये. ओके, तर डायॲटम्सचं डेथ झाल्यावर ते जाऊन सेडिमेंटला म्हणजे खाली तळाशी जाऊन थांबते, सेटल होते त्याचे डेथ झाल्यावर. असे लाखो करोडो डायॲटम्स वर्षानुवर्ष त्याचे डेथ झाल्यावर ते जमिनीवरती खाली तळाला जातात आणि त्या तळावरती एक लेअर बनतो त्यांचं वन बाय वन डेथ झाल्या तर, आणि त्यांच्यापासून जे मटेरियल बनतो त्याला म्हणायचं डायॲटमॅशियस अर्थ. ओके, बर्गफेल्ड फिल्टर त्याला म्हणते, त्याच्यापासून बनवलेलं, विच आर यूज्ड ॲज अ वॉटर प्युरिफायर. वॉटर प्युरिफायरमध्ये सुद्धा हे वापरलं जातं. ओके, एक्झाम्पल्स ऑफ टाईप ऑफ डेप्थ फिल्टर कंटेन अनग्लेज्ड पोर्सलिन. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनग्लेज्ड जे पोर्सलिन आहे दिस आर दी बेस्ट एक्झाम्पल. तर त्याच्यामध्ये चेंबर आणि फिल्टर म्हणून यूज केला जातो. आणि ॲस्बेस्टॉस, त्यालाच दुसरं नाव आहे सेज फिल्टर. ओके, तर अशा पद्धतीनं फिल्ट्रेशनमध्ये सरफेस फिल्टर आणि डेप्थ फिल्टर हे दोन टाईप्स आहेत. ओके, तर ह्या मेथडनंसुद्धा, फिल्ट्रेशनच्या मेथडनंसुद्धा आपण मटेरियल काय करू शकतो, स्टराईल करू शकतो. ओके, तर ह्या ठिकाणी आपण कंप्लीट फिजिकल ज्या मेथड स्टरलायझेशन जे आहेत, जे हीट मेथड आहे, रेडिएशन मेथड आहे आणि फिल्टर मेथड आहे, तर हे तिन्ही मेथड आपण ह्या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, नेक्स्ट मेथड जे आहे ते आहे केमिकल मेथड्स, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके.